ओके, गुड इव्हनिंग. माझा आवाज येतोय सगळ्यांना? येस मॅम. ओके, ठीक आहे. सी आपण काल पाहत होतो sp3 हायब्रिडायझेशन. आपला कालचा पॉईंट होता sp3 हायब्रिडायझेशन. तर काल एक आपलं एक्झाम्पल घेऊन झालं होतं sp3 हायब्रिडायझेशनचं, दॅट इज अमोनिया मॉलिक्यूल. आणि एकदम सुरुवातीला आपण एक परवाच्या लेक्चरला आपण एक मॉलिक्यूल घेतला होता, दॅट इज मिथेन. ओके, तर हे दोघेही काय दाखवतात? sp3 हायब्रिडायझेशन दाखवतात. काल एक शेवटच्या 10 मिनिट्समध्ये आपल्याला थोडासा टेक्निकल इश्यू आल्यामुळे परत कनेक्ट होता आला नाही, पण आपला तो मॉलिक्यूल फिनिश झाला होता तिथे. आपण त्याचं हायब्रिडायझेशन किंवा त्याचं स्ट्रक्चर शेवटी पाहत होतो, तेही झालेलं होतं. नाव टुडे वी आर गोइंग टू सी अबाउट sp2 हायब्रिडायझेशन. बिफोर गोइंग फॉर द sp2 हायब्रिडायझेशन, तुम्ही ह्या sp3 हायब्रिडायझेशनसाठीचा एक होमवर्क घ्या. That is, you have to do this sp3 hybridization with H2O molecule. ओके, हा H2O मॉलिक्यूलचं sp3 हायब्रिडायझेशन ड्रॉ करायचं आहे. आपण जसं काल स्टेप बाय स्टेप गेलो होतो ना, मी कालचा एक पॉईंट दाखवते परत. ओके, सी काल आपण जसं इथे स्टेप बाय स्टेप गेलो पहा, दिसते तुम्हाला PDF सगळ्यांना? अमोनिया मॉलिक्यूल. ओके, काल जसं आपण इथे स्टेप बाय स्टेप गेलो होतो, जसं अमोनियामध्ये किती मॉलिक्यूल्स आहेत, किती ॲटम्स आहेत, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे, सेंट्रल ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, त्याच्यानंतर त्यांचे ऑर्बिटल नोटेशन, ऑर्बिटल डायग्रॅम, त्याच्यानंतर कसं बॉन्ड फॉर्म करतात ते, फॉर्मेशन ऑफ बॉन्ड, ह्या सगळे टाईप्स, हे सगळं तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे. कोणत्या मॉलिक्यूलसाठी? H2O मॉलिक्यूलसाठी. ठीक आहे, तर okay, so now today we are going to start about sp2 hybridization. वे नवीन पॉइंट स्टार्ट करूया. sp2 hybridization. so see how the sp2 hybridization is here. कसं असतं sp2 hybridization ते पाहूया. So first of all we are going to see sp2 hybridization in BF3 molecule. sp2 hybridization in BF3 molecule. Okay, now see स्टेप वाइज स्टेप जाऊया, जसं आपण मागे स्टेप वाइज गेलो होतो. सिमिलरली वी आर गोइंग स्टेप वाइज. So the firstly, boron trifluoride. This boron trifluoride has one boron atom and 3 fluorine atom. Now we are going to write its electronic configuration. Their electronic configuration. See, this is a fluorine atom. It has a 9 electron. Its electronic configuration is 1s2, 2s2, 2p, 5. 1s2, 2s2, 2p, 5. Now next electronic configuration is boron. अगोदर ह्याची ऑर्बिटल नोटेशन डायग्राम लिहिते मी इथे पहा. 1s2, 1s मध्ये हे 2 इलेक्ट्रॉन,
2s मध्ये असणारे हे 2 इलेक्ट्रॉन 2s2 आणि 2p मध्ये असणारे हे 5 इलेक्ट्रॉन आपण ह्या प्रकारे दाखवू शकतो. 1 2 3 4 and 5. ओके, तर इथे किती इलेक्ट्रॉनची गरज आहे त्याचा ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी? फ्लोरीनला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. आता पुढे लिहूयात बोरॉनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ बोरॉन. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर असतो 5. सो व्हॉट इज द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन फॉर द बोरॉन? दॅट इज 1s2 2s2 2p1. 1s2 2s2 and 2p1. Now see, we are going to see about its orbital notation. This central metal atom, central boron atom, can shows the hybridization, sp2 hybridization. This central boron shows sp2 hybridization. Now see how it shows the sp2 hybridization. हा आहे बोरॉन, हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1s2 2s2 2p1. Okay, now see here, this is 1s shell, orbital notation at a ground state. हे सगळं आपण ग्राउंड स्टेटला पाहतोय. at a ground state, this is 2s2 at a ground state and this is 2p1 at a ground state. So p च्या ज्या शेल असतात, ही शेल आहे 1s, ही आहे 2s, ही आहे 2px 2py आणि 2pz. See, in a ground state the 2py and 2pz shell is empty. ह्या दोन्ही शेल एम्प्टी आहेत. ओके, ग्राउंड स्टेटला. पण एक्साइटेड स्टेटला काय होतं पहा? ॲट अ एक्साइटेड स्टेट this is 1s, this one is 2s and this is 2p. 1s मध्ये हे 2 इलेक्ट्रॉन. एक्साइटेड स्टेटला काय होतं? हा 2s आणि 2pचा एनर्जी गॅप कमी आहे. हेन्स इज 2s इलेक्ट्रॉन, 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम 2s it jumps towards the 2p. So we get this kind of electronic configuration. See, इथे ह्या दोन्ही जागा मोकळ्या होत्या, रिकाम्या होत्या, सीट रिकामे होते, म्हणून इकडचा एक इलेक्ट्रॉन काय करतोय? इथे जम्प करतोय. ओके, तर तुम्हाला माहिती आहे ही 1s शेल आहे, ही 2s आहे आणि हा आहे 2p. Okay, specifically I'm not going to write this 2px 2py, this is 2p. Okay, तर एक्साइटेड स्टेटला आता बोरॉनकडे किती अनपेड इलेक्ट्रॉन आहेत? बोरॉन हॅज दिस काइंड ऑफ 3 अनपेड इलेक्ट्रॉन ॲट एक्साइटेड स्टेट. इकडून हा एक इलेक्ट्रॉन इथे जम्प केला तर त्याच्याकडे 3 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. सो व्हॉट हॅपन? दिस 1s ऑर्बिटल अँड दिस 2p ऑर्बिटल दे गेट कंबाइन्स टुगेदर. हा sचा एक ऑर्बिटल आणि पीचे 2 ऑर्बिटल हे एकमेकांमध्ये कंबाईन होतात ह्या प्रकारे, आणि हा जो आहे एम्प्टी ऑर्बिटल तो ॲज इट इज बाहेर राहतो. आपण फॉर युअर अंडरस्टँडिंग ह्याला हायलाईट करूयात. सी, हे जे अनपेड इलेक्ट्रॉनचे ऑर्बिटल्स आहेत दे गेट कंबाइन्स टुगेदर. सो किती ऑर्बिटल कंबाईन झाले बा? एसचा एक इलेक्ट्रॉन, पीचे हे 2 इलेक्ट्रॉन्स किंवा पीचे हे 2 ऑर्बिटल. सो दिस टोटल 3 ऑर्बिटल्स गेट कंबाईन लाईक दिस. आणि जो ऑर्बिटल कंबाईन नाही झाला तो हा आहे. ओके, तर हे जे ऑर्बिटल आहेत एसचा एक आणि पीचे किती? 2. सो दिस इज कॉल्ड ॲज sp2 हायब्रिड ऑर्बिटल. म्हणून ह्याला म्हटलं आपण sp2 हायब्रिड ऑर्बिटल. येते लक्षात? सो दिस इज अ sp2 हायब्रिड ऑर्बिटल ऑफ बोरॉन. बोरॉनचा sp2 हायब्रिड ऑर्बिटल. आता पुढे करूयात पहा.
हा जो बोरॉनचा sp2 हायब्रिड ऑर्बिटल आहे तो ह्या प्रकारे असतो. हा एक s ऑर्बिटल, s ऑर्बिटलकडे असणारा हा एक इलेक्ट्रॉन प्लस p चे 2 ऑर्बिटल आपण यूज करणार आहोत. सो दिस इज अ p चा एक, p चा दुसरा ऑर्बिटल आणि हा p चा तिसरा ऑर्बिटल की जो एम्प्टी असतो, बरोबर. सो सी हा एक अनपेड इलेक्ट्रॉन इथे, एक अनपेड इलेक्ट्रॉन इथे, आणि हा जो ऑर्बिटल आहे तो एम्प्टी ऑर्बिटल आहे की ज्याला आपण इथे बाहेर काढलाय, बरोबर. आता ह्यांच्यामधून एक sp2 हायब्रिड ऑर्बिटल बाहेर पडतो. तो ह्या प्रकारे तयार होतो, तो ह्या टाईपने तयार होतो का. This kind of sp2 hybrid orbital can be formed. ओके, एक s चा ऑर्बिटल आणि 2 p चे ऑर्बिटल कंबाईन होऊन ह्या प्रकारचा sp2 हायब्रिड ऑर्बिटल तयार होतो. हे मिडलला बोरॉन आहे आणि दिस हायब्रिड ऑर्बिटल इज कॉल्ड एज sp2 हायब्रिड ऑर्बिटल. किती अनपेड इलेक्ट्रॉन आहे त्याच्याकडे टोटल 3. सो दीज आर द 3 अनपेड इलेक्ट्रॉन विच आर प्रेझेंट विथ sp2 हायब्रिड ऑर्बिटल. हा इथला एक आणि हे 2. ओके, तर हे 3 हायब्रिड ऑर्बिटल sp2 साठी तयार होतात. पहा, now see this is a 1s, हा एक ऑर्बिटल, हा दुसरा ऑर्बिटल, असे टोटल 3 ऑर्बिटल एकमेकांमध्ये कंबाईन होऊन ह्या प्रकारचे sp2 हायब्रिड ऑर्बिटल प्रिपेअर करतात. They can form this kind of sp2 hybrid orbital. Okay, now see, आता ह्यांना बॉन्ड फॉर्म करायचा आहे. They can prepare a bond with fluorine atom. sp2 hybridization सगळ्यांना लक्षात आलंय. Can you got about the sp2 hybridization? Yes, ma'am. Okay, now see, हा झाला sp2 हायब्रिड ऑर्बिटल. इथे आपण फक्त डायग्राम काढली आणि इथे वरती जे लिहिलं आपण ते ह्याला ऑर्बिटल नोटेशन म्हणतात. हे ऑर्बिटल डायग्राम काढली आपण, ठीक आहे. आता पहा, इथे फ्लोरीन कंबाईन होणार आहे. फ्लोरीनचं पण आउटर मोस्ट ऑर्बिट कोणतं आहे, आउटर मोस्ट शेल कोणती आहे फ्लोरीनची, 2p, राईट, 2p5. म्हणजे फ्लोरीनकडे फक्त एक जागा शिल्लक आहे. पहा, 2px, 2py आणि हा झाला 2pz. म्हणजे फ्लोरीनच्या फक्त 2pz मध्ये एक इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. लक्षात घ्या, फ्लोरीनकडे फक्त 2pz मध्ये इथे एक इलेक्ट्रॉन अनपेअर आहे की जो एक इलेक्ट्रॉन काय होऊ शकतो, इथे ब्रोमीन बरोबर कंबाईन होऊ शकतो. मग करूयात बॉन्डिंग, फॉर्मेशन ऑफ बॉन्ड. फॉर्मेशन ऑफ बॉन्ड. सी बॉन्ड कसा तयार होतो. sp2 हायब्रिड ऑर्बिटल overlap axially with 2pz orbital of fluorine and it can form sp2p sigma bond. See, this sp2 hybrid orbital overlap with 3 2pz orbital of fluorine atom and form sp2p sigma bond. Sigma bond with a bond angle 120 डिग्री. ठीक आहे, करूयात बॉन्डिंग. पहा पुढे, आता जो आपण हायब्रिड ऑर्बिटल तयार केला होता तो हायब्रिड ऑर्बिटल आणि त्याच्याबरोबर आपण फ्लोरीनचा ऑर्बिटल लिहूयात.
हा आपण आत्तावरती sp2 हायब्रिड ऑर्बिटल जो तयार केला होता तो आहे. सी दिस वन, ग्रीन वन. This is sp2 hybrid orbital. हा sp2 hybrid orbital ऑफ बोरॉन. कुणाचा sp2 हायब्रिड ऑर्बिटल आहे? बोरॉनचा. प्लस फ्लोरीन. फ्लोरीनचा 2pz ऑर्बिटल फक्त हायब्रिड असेल, कारण का फ्लोरीनमध्ये बाकीचे जे दोन्ही पण ब्लॉक्स आहेत ते फुलफिल आहेत. बरोबर. फ्लोरीन हॅज दिस अ फुलफिल्ड ऑर्बिटल. जस्ट ओनली दिस 2pz, हा pz ऑर्बिटल आहे. 2pz, दिस इज 2py, दिस इज 2px. मी काय लिहिले हे समजून घ्या. हे फ्लोरीनसाठी आहे. दिस इज फ्लोरीन ऑर्बिटल. स्पेसिफिकली we are going to show this 2pz ऑर्बिटल ऑफ फ्लोरीन. ओके. हा जो आहे हा स्पेसिफिक 2pz ऑर्बिटल आहे फ्लोरीनचा, की ज्याच्याबरोबर आपण रिॲक्शन करणार आहोत. ह्याच्याकडे एक अनपेड इलेक्ट्रॉन आहे. आता मी कोणता लिहिला वरती पाहूयात आपण. पहा एक मिनिट. सी दिस वन. हा जो 2pz ऑर्बिटल, 2px आणि 2py कडे दोन्ही इलेक्ट्रॉन पेड आहेत, म्हणजे त्यांच्याकडे सीट अवेलेबल आहेत का? नाही आहेत अवेलेबल. सीट अवेलेबल कुणाकडे आहे? फक्त 2pz कडे. म्हणजे 2pz एक इलेक्ट्रॉनला घेऊ शकतो फक्त. म्हणून आपण 2pz बरोबर बोरॉनची बॉन्डिंग बनवतोय. ओके. सो दिस इज अ फ्लोरीन ॲटम. फ्लोरीनचा हा 2pz, त्याच्याकडे असणारा हा एक अनपेड इलेक्ट्रॉन. दिस इज अ बोरॉन ॲटम. हा बोरॉनकडे असणारे हे 3 अनपेड इलेक्ट्रॉन. नाव सी द बॉन्डिंग, हाऊ द बॉन्डिंग इज फॉर्म्ड. खाली करूयात आपण. अगोदर हा बोरॉनचा ॲटॉमिक ऑर्बिटल आपण ड्रॉ करून घेऊयात. So this is a boron orbital. ओके. आता या बोरॉनच्या ऑर्बिटलकडे प्रत्येकी एक इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. लाईक दिस 1 1 and 1 electron is present with the boron. Now secondly, this orbital of fluorine, it get combines with the boron orbital like this. हा फ्लोरीनचा ऑर्बिटल आहे. So this is a fluorine orbital. फ्लोरीनकडे पण एक अनपेड इलेक्ट्रॉन, बोरॉनच्या इथे एक अनपेड इलेक्ट्रॉन. तर हे पकडून इथे 2 अनपेड इलेक्ट्रॉन होतील पहा. सो वी आर गोइंग टू शो दिस 2 अनपेड इलेक्ट्रॉन बाय दिस. these are the 2 unpaired electron. They can form a 1 bond. ह्या दोन्ही अनपेड इलेक्ट्रॉनने एक इथे काय बनवला? बॉन्ड बनवला. सो दिस इज अ बोरॉन ॲटम. Now see next. इथे असणारे हे 2 अनपेड इलेक्ट्रॉन 1 and 2. 2 इलेक्ट्रॉन म्हणजे एक बॉन्ड. इकडे करूयात बॉन्डिंग. So this is the first orbital, that is a 2pz orbital, and next, sorry, see, हा 2pz ऑर्बिटल आहे फ्लोरीनसाठीचा. दिस इज अ फ्लोरीन ऑर्बिटल.
इथे झाले हे 2 अनपेड इलेक्ट्रॉन. तर नेक्स्ट ऑर्बिटल this is another orbital of this fluorine. Here is a 2 unpaired electron. There is a formation of one bond. हे झाले सगळे फ्लोरीनचे ऑर्बिटल. ठीक आहे. नाव दिस आर द ऑर्बिटल फ्रॉम ब्रोमीन. हा ब्रोमीनचा ऑर्बिटल. दिस इज फ्रॉम ब्रोमीन. ओके. बोरॉन, सॉरी नॉट ब्रोमीन, बोरॉन. हा मधला बोरॉन. हे इथे फ्लोरीन. हा इथे बॉन्ड बनला फ्लोरीन बरोबर. हा इथे बॉन्ड बनला फ्लोरीन बरोबर. ओके. सो बेसिकली द स्ट्रक्चर इज लाइक दिस. हियर इज अ फॉर्मेशन ऑफ बॉन्ड विथ फ्लोरीन. द बेसिकली स्ट्रक्चर इज लाइक दिस. सी आय एम गोइंग टू ड्रॉ द स्ट्रक्चर हियर. हा मधला आहे बोरॉन. ओके. दिस मिडल वन इज द बोरॉन. This one हा जो वरती आहे दॅट इज अ फ्लोरीन. किंवा आपण वरच्यासारखं स्ट्रक्चर ड्रॉ करूयात सिमिलर. सी हियर दिस इज अ फ्लोरीन. हियर इज अ फ्लोरीन. हियर इज अ फ्लोरीन. तर अशा प्रकारे BF3 मॉलिक्यूल तयार होतो. हा झाला BF3 मॉलिक्यूल तयार. ह्याचा जो बॉन्ड अँगल आहे दिस बॉन्ड अँगल इज 120 डिग्री. हा बॉन्ड अँगल असतो 120 डिग्री. सो आपण काय पाहिलं पहा आता. वी स्टडी द मॉलिक्यूल. विच मॉलिक्यूल वी स्टडी? दॅट इज BF3 मॉलिक्यूल. So the hybridization for this BF3 molecule is sp2 hybridization. Now see what is the geometry for this? That is trigonal planar geometry. ह्याला म्हणतो आपण trigonal and planar geometry. And what is the bond angle for this sp2 hybridized orbital? That is 120 degree. ओके. तर इथे आपला हा फिनिश झाला. सी ह्याची जिओमेट्री कशी आहे पहा. ट्रायगोनल प्लेनार म्हणतात त्याला. तुम्हाला तर ट्रायगोन तर दिसतोय ऑलरेडी. ओके. आणि इट इज इन वन प्लेन लाईक दिस. हा अशा प्लेनमध्ये असतो. प्लेनार असतो. ओके. म्हणून त्याला म्हणतात ट्रायगोनल प्लेनार जिओमेट्री. दिस इज अ ट्रायगोनल प्लेनार जिओमेट्री. ओके. सो this is all about the BF3 molecule. So all of you get it about this sp2 hybridization and BF3 molecule? Yes ma'am. ठीक आहे. कुणाला काही डाऊट नाही आहे BF3 मध्ये किंवा sp2 हायब्रिडायझेशन मध्ये? देन वी गो फॉर द न्यू पॉईंट जर नसेल डाऊट तर. येस प्रेम. ठीक आहे. चलो वी आर गोइंग फॉर द नेक्स्ट मॉलिक्यूल. sp2 हायब्रिडायझेशनमधला BF3 एक्झाम्पल घेतला आपण फर्स्ट. आता पुढचं एक एक्झाम्पल घेऊया. sp2 हायब्रिडायझेशन इट इज ऑल्सो शोन इन कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ओके. आपण मागे एकदम सुरुवातीला मी तुम्हाला ज्यावेळेस ऑर्गॅनिकचे चॅप्टर शिकवत होते त्यावेळेस आपण हे पाहिलं होतं पहा. जिथे sp3 हायब्रिडायझेशन असतं तिथे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो. जिथे sp2 हायब्रिडायझेशन असतं तिथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो. आणि जिथे sp हायब्रिडायझेशन असतं तिथे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतो. बरोबर. sp3 कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, sp2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड, sp कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. सो नाउ टुडे वी आर गोइंग टू सी अबाउट दिस sp2 हायब्रिडायझेशन इन अ अल्कीन. ठीक आहे. पुढचा पॉईंट करूयात sp2 हायब्रिडायझेशन इन अल्कीन.
Next, see, we are going to see about sp2 hybridization in alkene. Second example, sp2 hybridization in ethene. ओके, इथीन म्हणजेच काय, CH2 डबल बॉन्ड CH2. Okay, so see, the first point is this ethene is, it is a C2H4 molecule, C2H4. So ethene molecule which has this C2H4, that is ethene, has 2 carbon and 4 hydrogen atom. बरोबर, स्टेप वाईज जातोय पहा आपण. तर इथिन मध्ये 2 कार्बन आहेत आणि 4 हायड्रोजन ॲटम आहे. पुढे आपण लिहूया त्यांचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. देअर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. दिस हायड्रोजन, आता ह्याच्यामध्ये 2 ॲटम असेल, हायड्रोजन आणि कार्बन. तर हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असेल 1s1, वाईल कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे, कार्बनचा ॲटॉमिक नंबर असतो 6. सो इट्स इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इज 1s2, 2s2, 2p. येस, सांगा 2. ठीक आहे. नाव सी, the central atom is carbon here. One of the paired electron from this 2s which is excited to the vacant 2pz orbital. करूयात आपण ग्राउंड स्टेट एक्साइटेड स्टेट करूयात पुढे. नाव सी, this central atom is carbon and it shows sp2 hybridization. हा सेंट्रल ॲटम कार्बन आहे आणि हा काय करतोय, sp2 हायब्रिडायझेशन शो करतोय. सो कसं शो करतोय ते पाहूया आपण. हा कार्बन आहे, ह्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 1s2. ओके, आपण हे खालीच लिहूया फॉर युअर बेटर अंडरस्टँडिंग. सी, दिस वन इज अ कार्बन, 6 इलेक्ट्रॉन, 1s2, 2s2, 2p2. at a ground state it shows this 1s2, 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन, 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन. दिस इज अ शेल ऑफ 2p. ही 2p ची शेल आहे. 2p मध्ये सबशेल असतात 2px, 2py and 2pz. सो हियर इट इज अ 1 इलेक्ट्रॉन, हियर इट इज अनदर इलेक्ट्रॉन, असे 2 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. आता एक्सायटेड स्टेटला काय होतं पहा, आपण हे मिथेनमध्ये पाहिलेलं आहे. कार्बनचं एक्सायटेशन आपण मिथेन मॉलिक्यूल sp3 मॉलिक्यूलमध्ये केलेलं आहे. ओके, तर इथे काय होतं, ड्युरिंग द ॲट द एक्सायटेड स्टेट this 1 electron from 2s it get jumps towards the 2pz orbital. At a excited state this is 1s2, this is 2s1. 1 electron from 2s it get jump towards 2pz orbital. हा 2pz आहे, 2px, 2py. दिस इज 2s, दिस इज 1s, 2s. ओके, आता टोटल त्याच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन झाले 4. बट आपला मॉलिक्यूल आपल्याला माहिती आहे काय, C2H4 आहे. ओके, C2H4 म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तो काय, अल्कीन आहे.
एका कार्बनला 4 बॉन्ड्स तयार झालेत, पण ते 2 इलेक्ट्रॉन कुठे कार्बन कार्बन बॉन्डिंगमध्ये गेलेले आहेत. सो दिस at a excited state what happen, this 1s orbital and this 2 orbital from p2 they get combines together and हा 2pz orbital बाहेर निघतो पहा. So this is 1 electron from 2s, this is 2px 2py आणि हा 2pz चा एक इलेक्ट्रॉन. सी हा 2s ऑर्बिटल आहे, दिस इज 2px 2py आणि हा 2pz. तर आता हायब्रिडायझेशन कुणाकुणामध्ये झालं आहे मग इथे एसचा एक ऑर्बिटल आणि पीचे किती 1 आणि 2, हे पीचे 2 ऑर्बिटल. सो दिस इज sp2 हायब्रिड ऑर्बिटल. आणि हा जो 2pz ऑर्बिटल आहे ना तो हायब्रिडायझेशनमध्ये पार्टिसिपेट करत नाही. तो काय करतो, दिस ऑर्बिटल दिस कॅन फॉर्म अ डबल बॉन्ड, तो डबल बॉन्ड फॉर्म करण्यासाठी युजफुल ठरतो. सो ओनली दिस 2s अँड 2pचे 2 इलेक्ट्रॉन 2 ऑर्बिटल दे गेट कंबाइन्स टुगेदर. ओके, नेक्स्ट पुढे पाहूयात. सो to form this sp2 hybridization there is a bond angle between this is 120 degree. So पहिल्यांदा hybridization करूयात, then we go for the this. तर कसं होतं पहा फॉर्मेशन ऑफ बॉन्ड. ओके, मागे आपण sp2 हायब्रिड ऑर्बिटल बनवला होता पहा. sp2 हायब्रिड ऑर्बिटल वी कॅन प्रिपेअर, दॅट इज परत नाही बनवत आपण तो, आपण डायरेक्टली लिहूयात sp2 हायब्रिड ऑर्बिटल. ह्या प्रकारचा एक sp2 हायब्रिड ऑर्बिटल आपण मागे प्रिपेअर केला होता. सॉरी, हा कार्बनचा sp2 ऑर्बिटल तयार झाला पहा. हा जो आहे हा sp2 ऑर्बिटल आहे कार्बनचा. दिस इज अ sp2 ऑर्बिटल ऑफ कार्बन. ओके, आपण तो मागे पण ड्रॉ केला होता. दिस इज sp2 हायब्रिड ऑर्बिटल. मग आता ह्याला आपण काय करायचं आहे, हायड्रोजननी बाउंड करायचं आहे. हायड्रोजनचा ॲटॉमिक ऑर्बिटल कोणता आहे, 1s ऑर्बिटल. एस ऑर्बिटल म्हणजे कोणता ऑर्बिटल असतो, एस ऑर्बिटल म्हणजे दॅट इज स्पेरिकल शेप्ड ऑर्बिटल. ओके, दॅट इज अ एस ऑर्बिटल. मग कसं होईल बॉन्डिंग पाहूयात पहा. दिस इज हा मी sp2 हायब्रिड ऑर्बिटल ड्रॉ करते. कुणाचा, जस्ट वेट, आपण है ना थोडंसं साईडला घेऊयात तो. सी दिस इज अ sp2 हायब्रिड ऑर्बिटल फ्रॉम अ कार्बन. हा कार्बनचा असणारा sp2 हायब्रिड ऑर्बिटल की ज्याच्याकडे किती अनपेड इलेक्ट्रॉन आहेत, 3, 1 2 आणि इथे एक अनपेड इलेक्ट्रॉन, दॅट इज 3 अनपेड इलेक्ट्रॉन. ते आपण नंतर दाखवूयात. फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू ड्रॉ दिस ऑर्बिटल डायग्राम. हा दुसरा ऑर्बिटल,
सी हे दोन्ही पण ऑर्बिटल कुणाचे आहेत, कार्बनचे आहेत. ओके, हा सेंट्रल ॲटम इथे कोणता आहे, कार्बन, इथे पण कार्बन. राईट. अजून आपल्याला हायड्रोजनची बॉन्डिंग तिथे दाखवायची. ओके, हायड्रोजनचा ऑर्बिटल असतो स्पेरिकल शेप्ड ऑर्बिटल. मग हायड्रोजन कसं बॉन्डिंग दाखवेल, आता पहा अनपेड इलेक्ट्रॉन अगोदर देऊन घेऊयात. और वी कॅन फर्स्ट ऑफ ऑल सी द बॉन्डिंग. सी हा हायड्रोजनचा ऑर्बिटल आहे स्पेरिकल शेप. दिस इज अ हायड्रोजन. सो हे हायड्रोजनचा एक अनपेड इलेक्ट्रॉन आणि कार्बनचा एक अनपेड इलेक्ट्रॉन, असं इथे एक सिग्मा बॉन्ड बनेल. बरोबर. नेक्स्ट हिअर बॉन्डिंग ऑफ अनादर हायड्रोजन ॲटम. सो here is a one unpaired electron from carbon and one unpaired electron from hydrogen atom. Similarly, this is the bonding of hydrogen atom. This is bonding with hydrogen atom. Okay, with unpaired electron 1 2. Here 1 2. आता पहा हा जो इथला बॉन्ड बनला हा कोणता बॉन्ड बनला आहे, दिस इज अ सिग्मा बॉन्ड. दिस इज ऑल्सो सिग्मा बॉन्ड. हा इथे sp2 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटलचा एक सिग्मा बॉन्ड बनला. टोटल अनपेड इलेक्ट्रॉन किती होते तिथे 3, तर हे दोघं एकमेकांबरोबर अटॅच झाले. सो हिअर इज ऑल्सो फॉर्मेशन ऑफ सिग्मा बॉन्ड. हा देखील एक सिग्मा आणि हा देखील एक सिग्मा. पण आपल्या अल्किनमध्ये एक पाय बॉन्ड तयार होतोय. बरोबर. Our alkene has a one pi bond. See, just wait. ते आपण इकडच्या लोबमध्ये दाखवलं, ते ह्या लोबमध्ये दाखवायला पाहिजे आपण. This is a hydrogen bonding with carbon atom. पण आता कार्बन बॉन्ड पाय बॉन्ड कसा बनवतो, आपण मागे पाहिलं होतं पहा, sp ओव्हरलॅप, pp ओव्हरलॅप आणि ss ओव्हरलॅप. तर pp ओव्हरलॅप ज्यावेळेस लॅटरली होते, ओके, लॅटरली ज्यावेळेस pp ओव्हरलॅप होते त्यावेळेस पाय बॉन्ड बनतो. म्हणजे हा जो p ऑर्बिटल हा ह्या टाईपने साईडवेज ओव्हरलॅप ज्यावेळेस बनवेल, साईडवेज असा ओव्हरलॅप करेल, त्यावेळेस इथे एक पाय बॉन्ड तयार होईल. सो हिअर इज अ फॉर्मेशन ऑफ वन pi bond due to sideways overlap. It can form a pi bond. आता तुम्ही फक्त वरचं स्ट्रक्चर पहा एक मिनिट. मी खाली एक नॉर्मल स्ट्रक्चर ड्रॉ करते. यू कॅन इझिली गेट इन्फॉर्मेशन अबाउट दिस. हा हायड्रोजन आहे, इथे हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन, हा मध्ये इथे कार्बन आणि इथे पण कार्बन. ठीक आहे. आता खाली मी एक इमेज स्ट्रक्चर ड्रॉ करते पहा. सी दिस इज अ कार्बन. हा पहिला कार्बन. It can form this kind of sp2 bond with this another carbon atom. So हा तयार झाला. इथला हा एक सिग्मा बॉन्ड विथ अदर कार्बन ॲटम. बरोबर. त्याच्यानंतर कार्बन आणि कार्बनमध्ये इथे हा एक पाय बॉन्ड तयार झाला. माझा कर्सर दिसतोय तुम्हाला. सो दिस इज अ पाय बॉन्ड फॉर्म्ड बिटवीन दिस कार्बन अँड कार्बन. नाव दिस मिडल कार्बन ॲटम विच कॅन फॉर्म अ सिग्मा बॉन्ड विथ हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन बरोबर सिग्मा बॉन्ड बनवला इथे. सिमिलरली this carbon can form a bond with a hydrogen atom like this, and here it can form a bond with another hydrogen. This one is another hydrogen. Hence this middle one carbon atom which has configuration that is which has a hybridization that is sp2 hybridization in alkene. alkene मध्ये. आणि हा जो 2pz ऑर्बिटल आहे ना, आपण जो वरती असाच ठेवला होता पहा 2pz ऑर्बिटल, तर तो हा आहे. दिस वन इज 2pz, दिस वन इज 2pz. मग 2pzचं काय झालं, साईडवेज ओव्हरलॅप झालं. इथे पहा हा जो 2pz आहे ना, ह्याचं साईडवेज ओव्हरलॅप झालं ह्या 2pz ऑर्बिटलचं, आणि त्याच्यामुळे तिथे काय तयार झालं, पाय बॉन्ड तयार झाला. सो 2pz ऑर्बिटल इज यूज्ड फॉर द फॉर्मेशन ऑफ पाय बॉन्ड, while this 2s 2p and 2py they can use for the formation of sigma bond. So accordingly we can get this sp2 hybridization in alkene. Okay, all of you get it about this alkene hybridization in alkene, sp2 hybridization in alkene.
Yes, ma'am. ओके, ठीक आहे. मग आता पाहूयात आपण मॉलिक्यूल कोणता लिहिला होता, समरी करूयात फक्त. मॉलिक्यूल इज alkene, that is C2H4 ethene. Its hybridization is sp2. Its geometry is trigonal planar, and its bond angle is 120 degree. ठीक आहे. तर आज आपण मॉलिक्यूल पाहिलं C2H4 ॲज वेल ॲज BF3 मॉलिक्यूल. उद्या आपण अल्काईन म्हणजेच ॲसिटायलिनचं बॉन्ड फॉर्मेशन करणार आहोत. दॅट इज SP हायब्रिडायझेशन पाहणार आहोत उद्या. तर तुम्हाला SP3 आणि SP2 हायब्रिडायझेशनमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? कॅन यू हॅव एनी डाऊट इन SP3 अँड SP2? नो मॅम. ओके. No, आता ma'am. मी जेवढे एक्झाम्पल तुम्हाला दिलेत ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल अमोनिया झाला आपला, मिथेन झाला, मी वॉटर मॉलिक्यूल तुमच्यासाठी होमवर्क म्हणून दिला आहे, राईट. त्याच्यानंतर SP2मधून आपला BF3 झाला, अल्कीन झाला. मोस्टली एक्झामला ह्या मॉलिक्युल्स व्यतिरिक्त कोणताही मॉलिक्युल्स विचारला जात नाही, राईट. सो तुम्हाला ह्या मॉलिक्युल्सलाच व्यवस्थित लर्न करायचं आहे. आणि एखादा जर आलाच वेगळा मॉलिक्यूल, फॉर एक्झाम्पल मिथेनऐवजी इथेन विचारला, तर बट ऑब्वियसली मिथेन मधल्या कार्बनचा हायब्रिडायझेशन SP3 आहे म्हटल्यावर इथेनमध्ये पण काय असेल, SP3. ओके. बट आजपर्यंत वेगळा मॉलिक्यूल कधीच विचारला गेलेला नाही आहे. सो हे सगळे मॉलिक्यूल मी तुम्हाला स्टेप वाईज दिलेत, पहा. इच अँड एव्हरी स्टेप सेम स्टेप्स वाईज दिलेत. सो ते लर्न करा आणि होमवर्क सॉल्व करा. टुमॉरो वी आर गोइंग टू सी अबाउट SP हायब्रिडायझेशन. ओके, थांबूयात मग. येस, इज देअर एनी डाऊट? नो मॅम. ओके, ठीक आहे, थांबूयात मग. ओके, बाय.